मराठी सिनेसृष्टीत असे अनेक चित्रपट होऊन गेले जे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत। या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं। त्यातील एक चित्रपट म्हणजे आयत्या घरात घरोबा। 1991 साली प्रदर्शित झालेला आयत्या घरात घरोबा हा एक लोकप्रिय मराठी चित्रपट आहे। याचं दिग्दर्शन आणि निर्मिती अभिनेते सचिन पिळगावकर यांनी केली होती। हा चित्रपट 1948 सालच्या हिंदी चित्रपट पगडीवर आधारित होता। या चित्रपटात एक बंगला दाखवण्यात आला होता आणि 80% चित्रपट याच बंगल्यात शूट झालाय। तुम्हाला माहिती आहे का हा बंगला कुठे आहे ते? आयत्या घरात घरोबा हा चित्रपट एका गरीब पण मनमिळावू माणसाची गोपीनाथची कथा आहे। दरवर्षी जेव्हा श्रीमंत आणि उच्चभ्रू कीर्तिकर कुटुंब 3 महिन्यांच्या सुट्टीत लंडनला जातं तेव्हा गोपीनाथ त्यांच्या आलिशान बंगल्यात गुपचूप राहतो। या दरम्यान गोपीनाथची भेट काशीराम या माणसाशी होते ज्यांचं स्नॅक सेंटर कीर्तिकारांनी पाडलेलं असतं। त्यानंतर या बंगल्यात अनेक मजेशीर घटना घडतात। खरे कीर्तिकर परत येतात मात्र ओळख लपवून आणि गोपीनाथ शेवटी कशा प्रकारे सगळ्यांचे आयुष्य मार्गी लावून पुढे निघून जातो हे या चित्रपटात दिसतं। या चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, राजेश्वरी सचदेव, प्रशांत दामले, किशोरी शहाणे हे कलाकार होते। सचिन पिळगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रपटात दाखवण्यात आलेला हा बंगला सेट नसून खरा बंगला आहे। हा बंगला जुहू येथे आहे मात्र तो महाग असल्याने तिथे इतर कोणत्याही मराठी सिनेमाचं शूटिंग झालेलं नाही। सेट उभा करू शकत नसल्याने सचिन यांनी या बंगल्यात शूटिंग करायचं ठरवलं कारण कीर्तिकर कुटुंब श्रीमंत दाखवायचं होतं। याच दरम्यान त्यांची मुलगी श्रेया 1 वर्षाची झाली होती। ती देखील या चित्रपटाच्या छोट्याशा सीनमध्ये आहे। चित्रपटाचे संगीत अरुण पौडवाल यांनी दिले आहे। यामध्ये ही प्रेमनगरी, माझी प्रेमनगरी आणि या रे या खवया, पिझ्झा समोसा शेवया अशी गाणी खूप प्रसिद्ध झाली। आजही हा चित्रपट आवडीने पाहिला जातो।